नमस्कार, मी सुनीता आरडीज रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी. तर चला सुरुवात करूया. अर्धी वाटी मसूर डाळ, त्यानंतर तूर डाळ आणि मूग डाळ, ह्या तिन्ही डाळी चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत. धुवून झाल्यानंतर आपण त्या कुकरला लावणार आहोत. एक शिट्टी होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत चांगले. एका शिट्टीत आपली डाळ शिजून जाते. खूप झालं तर 2 शिट्ट्या घ्याव्या लागतात. ह्या डाळी पटकन शिजतात. त्यामध्ये थोडीशी मिरची टाकणार आहे तिखटपणा येण्यासाठी आणि हळद पावडर टाकणार आहे. त्यानंतर आपण तांदूळ घेणार आहे 1 वाटी. तोही चांगला धुवून घेणार आहे. आणि 30 मिनिट भिजवण्यासाठी ठेवून देणार आहे. 30 मिनिट झाल्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवणार आहे आणि तो तांदूळ त्यामध्ये टाकणार आहे. आणि थोडेसे तेजपत्ता आणि मीठ टाकणार आहे त्यामध्ये. चिरलेली पालक, त्यानंतर चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, थोडेसे कढीपत्त्याची पानं आणि वाटाणा घेणार आहे आणि कढई तापवण्यासाठी ठेवणार आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकणार आहे आणि त्यानंतर थोडीशी मोहरी टाकणार आहे. ती चांगली तडतडून द्यायची आहे आणि मग आपला चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छानसा असा परतवून घ्यायचा आहे. तो कांदा परतस्तवर आपला राईस तयार झालेला आहे. तो आपण एका चाळणीने चाळून घेणार आहे, म्हणजे त्यामधलं पाणी सगळं काढून देईल. आपला कांदा छानसा परतलेला आहे आणि त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकून छानसं परतून घेणार आहे. त्यामध्ये परत टोमॅटो टाकणार आहे, तेही छानसे त्यामध्ये परतून घेणार आहे. वाटाणा टाकणार आहे, तोही परतून घ्यायचा आहे. ओला वाटाणा आहे त्यामुळे शिजून घ्यायची गरज राहत नाही, तो आपल्या याच्यामध्ये शिजून जातो. बघू शकता छानसं परतून झालेलं आहे. त्यामध्ये आपण चिरलेली पालक टाकायची. मग छानशी अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण आपले मसाले टाकणार आहे. गरम मसाला, हळद पावडर, त्यानंतर लाल तिखट, धना पावडर आणि ते छानसं असं त्यामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण डाळ शिजण्यासाठी टाकली होती, ती शिजून झालेली आहे. ती यामध्ये आपण मिक्स करणार आहे. त्यानंतर शिजवलेले तांदूळ त्यामध्ये मिक्स करायचे. छानसं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण आता तडका करून घेणार आहे. त्यासाठी तडका पॅन घेतला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल गरम होऊन द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये हळद पावडर टाकायची. कांदा लसूण मसाला, थोडंसं लाल तिखट आणि लाल मिरच्या, बेडगी मिरची टाकली तरी चालेल आणि ते आपण आपल्या याच्यामध्ये टाकून घेणार आहे. मी बघू शकता कलर किती छान प्रकारे आला आहे. ते नॉर्मली मिक्स करून घ्यायचं आहे.
त्यामुळे तडका सगळीकडे पसरला जातो आणि चव एकसारखी लागते. आणि आता सर्व करायचं आहे. अशा छान छान रेसिपीजसाठी RD रेसिपीला सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.